जय हिंद मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत. आलेल्या पोलीस भरतीवरचे हे प्रश्न काढलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. बघा पहिला प्रश्न, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. मराठी ग्रामरवरचा प्रश्न आहे. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. आता बघा, शब्दाला लागून जर जास्तीचे शब्द येत असेल तर त्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे. तर हे उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 शब्दयोगी अवयव. दुसरा प्रश्न आहे, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आदित्यला समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन बघा, सूर्य, स्वराधीश, चेतना आणि चौथा ऑप्शन आहे अमृत. तर सूर्य हा, आदित्यला आपण सूर्यसुद्धा म्हणतो. आदित्यचा समानार्थी शब्द सूर्य. नंतर बघा, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. अंतर मोजण्याचे जुने माप. पहिल्याच्या काळी अंतर कशाने मोजले जात होते? गुंज, दमडी, मोहर आणि कोस. ठीक आहे, तर कशाने मोजले जात होते? पहिल्याच्या काळी अंतर हे कोसने मोजले जात होते. 4 कोस, 10 कोस असं आपण म्हणत होतो पहिले. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, जागतिक स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 कुठे होणार आहे? तर जागतिक स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा ही चीनच्या हाँगकाँगमध्ये झाली. ठीक आहे, चीनच्या हाँगकाँगमध्ये झाली आणि भारत यामध्ये पहिली वेळा विजयी झाला. भारताची अनाहत सिंग याने जागतिक स्क्वॅश स्पर्धा जिंकली आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? UPSC 2025मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ऑप्शन आहे AP मिश्रा, प्रीती सुदान, कुमार अजय, या ठिकाणी उलट आहे अजय कुमार, त्याच्यानंतर संजय कुमार. तर कोणाची निवड झाली आहे UPSC? तर UPSCच्या अध्यक्षपदी अजय कुमार यांची निवड झाली आहे आणि ते 37वे अध्यक्ष आहेत. ओके. 15 मे 2025 पासून त्यांनी कारभार सांभाळला आहे. 15 मे पासून ते UPSCचे नवीन अध्यक्ष झाले आहे. याच्या आधी प्रीती सुदान ह्या UPSCच्या अध्यक्ष होत्या, त्या 36व्या होत्या. ठीक आहे, आणि हे 2027पर्यंत कारभार सांभाळणार आहे अजय कुमार. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या एकमेव भारतीय लष्कर प्रमुखाचा मृत्यू हा हत्येने झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा हा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या लष्कर प्रमुखाचा मृत्यू हा हत्येने झाला? तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर AS वैद्य यांचा मृत्यू हत्येने झाला. पुण्यामध्ये खलिस्तानच्या दहशतवाद्यांनी यांचा हत्या केली होती गोळ्या झाडून 1986मध्ये. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, लेक ऑफ नो रिटर्न्स या नावाचा प्रसिद्ध तलाव भारताच्या खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे? ईशान्येकडील राज्य म्हणजे इकडचे राज्य. ठीक आहे, तर लेक ऑफ नो रिटर्न्स, तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तलाव? तर ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, म्यानमार. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश. त्याला नॉंग या नावाने सुद्धा ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे, एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/9
तोटा झाला तर त्या व्यवहारात तोटा किती झाला, तर आपल्याला शेकड्यात तोटा काढायचा आहे, पर्सेंटेजमध्ये तोटा करायचा आहे. तर एक वस्तू 720 रुपयाला विकली, 720 हे विक्री किंमत आहे, विक्री किंमत. तर विक्रीच्या 1/9, आता बघा 720 गुणिला 1/9 जर 9 केलं तर 9 एक 9, 9 8 72, म्हणजेच 80 रुपये हा आपल्याला काय झाला, 80 रुपये तोटा झाला. जर 80 रुपये तोटा झाला तर मग बघा विक्री किंमत जर 720 असेल तर मग खरेदी किंमत किती असेल, 720मध्ये जर आपण 80 प्लस केले, कारण तोटा जर झाला तर खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा काय असेल, जास्त असेल. तर या ठिकाणी 800 रुपये हे काय होणार, विक्री किंमत खरेदी किंमत होणार. बरोबर आहे. खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त असेल तर खरेदी किंमत असेल 800 रुपये. आता या ठिकाणी बघा, जर आपल्याला खरेदी किंमत भेटली आहे, ठीक आहे, खरेदी किंमत 800 रुपये वजा 720 रुपये हे विक्री किंमत, ठीक आहे. तर याच्यातून वजा केले तर आपल्याकडे 800मधून जर आपण 720 वजा केले तर किती उरतात, तर 800मधून 720 वजा केले तर 80 उरतात. बरोबर आहे. तर हा 80चा आता आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे, किती पर्सेंट तोटा झाला ते काढायचं आहे. तर शेकड्यात तोटा जर काढायचा असेल तर आपण कसा काढतो, तर प्रत्यक्ष तोटा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत करतो. ठीक आहे, प्रत्यक्ष तोटा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. आता या ठिकाणी बघा 80, प्रत्यक्ष तोटा आपल्याला किती झाला आहे, तर 80 रुपये गुणिला 100 आणि खरेदी किंमत होती 800. 0 कट झाला, 80 कट झाले, म्हणजे 10% आपल्याकडे राहिलं. तर आपल्याकडे व्यवहारात काय झाला, 10% तोटा झाला. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते. बघा, भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते. पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, पहिले पंतप्रधान. पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर पहिले उपपंतप्रधान, ठीक आहे, उपपंतप्रधान कोण होतं, तर सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना लोहपुरुषसुद्धा म्हणले जाते. आणि लाल बहादूर शास्त्री हे होते देशाचे दुसरे पंतप्रधान. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री. त्याच्या आधी ते गृहमंत्री होते 1991 ते 1963मध्ये. नंतर 1964 पासून त्यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळला. नंतरचा प्रश्न बघा, केक आणि पाव छछिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, तर सोडियम बायकार्बोनेट. त्याने केक फुगते. ठीक आहे, त्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो. नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे, शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली, या वाक्याचा प्रकार ओळखा. महत्त्वाचा प्रश्न आहे. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, यापैकी नाही. आता बघा, शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली, या वाक्यामध्ये 2 वाक्य आहे. एक गौण वाक्य आहे आणि एक प्रधान वाक्य आहे. ठीक आहे, जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली, म्हणजे ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येत असेल, ठीक आहे, जेव्हा तेव्हा जर ज्या वाक्यामध्ये येत असेल तर ते वाक्य मिश्र वाक्य असते, एवढं लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, त्यानंतर आहे, तर बघा कॅलेंडरवर प्रश्न आहे. जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल. आता बघा सोपा आहे, 1 मार्च 2016 रोजी मंगळवार, तर 1
21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार येईल? या ठिकाणी वर्ष सेम आहे. ठीक आहे, वर्ष सेम आहे 2016 तर आपल्याला वर्षाचा विचार करायचा नाही. तर 1 मार्च आणि एप्रिल, या ठिकाणी मार्च आणि एप्रिल, फक्त आपल्याला महिन्यांचा विचार करायचा आहे. तर आता बघा, मार्च हा किती दिवसाचा महिना असतो? तर मार्च हा 31 दिवसाचा महिना असतो. तर 31 मायनस जर 1 केलं तर 30 दिवस हे झाले. नंतर 21 एप्रिल, आपल्याला फक्त 21 एप्रिलपर्यंत काढायचं आहे. 21 एप्रिलला कोणता दिवस असेल ते विचारलं आहे. तर या ठिकाणी 21 करायचं, दोघाचा बेरीज करायची दोघांची, 1 आणि 5, 51 झाले. आता बघा, जर दिवस हे 7पेक्षा जास्त असेल तर त्याला 7ने भागाकार करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. 51 भागीला जर 7 केले तर 7 साती काय होणार? 49. ठीक आहे, 11तून जर 9 काढले तर काय होईल? 2. इथे हातचा 1 झाला. ठीक आहे, म्हणजे 2 दिवस आता आपल्याला या ठिकाणी समोर जायचं आहे. ठीक आहे, 2 दिवस समोर जायचं आहे. समजलं आहे सगळ्यांना? आता 2 दिवस समोर बघा, तर या ठिकाणी मंगळवार होता, मंगळवार प्लस 2 दिवस समोर, तर बुधवार आणि गुरुवार. आपलं उत्तर होईल गुरुवार, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मधुबनी चित्रकला स्पर्धा हा बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. नंतरचा प्रश्न आहे, 1960 जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत यांच्या दरम्यान सिंधू जल करार झाला. भारत आणि कोणादरम्यान सिंधू जल करार झाला 1960? तर वर्ल्ड बँकेच्या देखरेखीखाली. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा करार झाला होता आणि त्या करारानुसार, ठीक आहे, ज्या भारतातील नद्या आहे, रावी, बघा, भारत, रावी, ब्यास आणि सतलज, या नद्यांचं पाणी भारताला गेलं आणि सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी हे पाकिस्तानला गेलं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात? सुक्रोजच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणू असतात? एक फॉर्म्युला आहे शॉर्टकटमध्ये, C12H22 आणि O11. बघा, या फॉर्म्युल्यामध्ये सुक्रोजच्या एका रेणूत किती हायड्रोजन असते, त्याचं सूत्र असं असते, C12H22 आणि O11. तर C म्हणजे कॉर्बन, सुक्रोजच्या एका रेणूमध्ये कॉर्बन असते 12, हायड्रोजन असते 22 आणि ऑक्सिजन असते 11. या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन विचारला आहे, तर उत्तर होईल 22. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, अनेक स्थानिक उत्सवामध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय नृत्यांपैकी एक गराडी, ओके, बघा, गराडी भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यामध्ये आहे? तर गराडी हे लोकनृत्य कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? हा क्वेश्चन आहे. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. सगळे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेलेच घेतलेले आहे. तर पॉंडिचेरी आपलं उत्तर आहे. पॉंडिचेरी या राज्यातील या केंद्रशासित प्रदेशातील हे लोकप्रिय नृत्य आहे. नंतरचा प्रश्न बघा, गव्हाच्या पिठामध्ये काय असते? सगळ्यांनाच माहिती आहे. गव्हाच्या पिठामध्ये कोणते जटिल प्रथिने असतात? तर ग्लुटेन. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता अनुच्छेद धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे असा मूलभूत अधिकार देते? बघा, तर भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म, जाती, वंश, पंथ, जन्मस्थान यावरून कोणतीही व्यक्ती कोणाचाही भेदभाव करणार नाही
अशी तरतूद आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमेमध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 15मध्ये सांगितलेलं आहे की धर्म, जात, वंश, जन्मस्थान यावरून कोणत्याही व्यक्तीचा भेदभाव केला जाणार नाही. नंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम म्हणजेच अनुच्छेद 13मध्ये काय आहे, तर मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करता येत नाही. आपल्याला मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करता येत नाही. ठीक आहे, मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करता येत नाही. नंतर अनुच्छेद 16मध्ये काय आहे, अनुच्छेद 16मध्ये आहे रोजगाराच्या समान संधी. ठीक आहे, मग ते स्त्री असो, पुरुष असो की कोणत्याही जातीचा असो, जर त्या कामाला तेवढं वेतन भेटत आहे तर ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनासुद्धा तेवढंच वेतन मिळेल, म्हणजे समान कामासाठी समान वेतन. नंतर आहे अनुच्छेद 14 कलम 14, कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहे अशी तरतूद आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, नंदकुमार खटला खालीलपैकी कोणाच्या काळात घडला. महत्त्वाचा आहे, नंदकुमार खटला हा इंग्रजाच्या काळात घडलेला होता. कोणाच्या काळात घडला, तर वॉरन हेस्टिगन यांच्या काळात हा खटला घडला. ठीक आहे, वॉरन हेस्टिगन याच्या काळात खटला घडला 1775मध्ये. आणि बंगालचे पहिले गव्हर्नर जनरलसुद्धा वॉरन हेस्टिगन्स होते 1772 ते 1785. नंतरचा प्रश्न आहे, महसूल वर्ष कधी सुरू होते. तर महसूल वर्ष 1 ऑगस्टला चालू होते. नंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोण मानवी शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते. मानवी शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित कोण करते, तर चेतासंस्था. ऑप्शन नंबर ड आपलं बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, छोटा भीम लाडू खात असतो. वाक्याचा काळ ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो, क्रिया सुरू आहे परंतु पास्ट टेन्समध्ये सुरू आहे, भूतकाळात सुरू आहे, तर ते कोणता काळ असेल, रीती भूतकाळ. क्रिया चालू आहे तर रीती भूतकाळ. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते. आता बघा, धातुसाधित विशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेली अशी विशेषणे जी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते त्याला आपण धातुसाधित विशेषण म्हणतो. क्रियापद जसं बघा, मग या ठिकाणी धातुसाधित क्रियापद कोणतं आहे, तर सपनाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मुलं, पटका किल्ला. कोणता आहे, तर या ठिकाणी बघा, पडका किल्ला हे काय धातुसाधित, कारण पडका हे क्रियापद आहे. ठीक आहे, पडणे हे क्रियापद आहे. किल्ला कसा आहे, पडका पडलेला आहे हे सांगितलं आहे. ओके, नंतरचा प्रश्न, एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर तर रुंदी 0.008 किलोमीटर आहे, तर जागेचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचा सूत्र काय, लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे, एरिया बरोबर लांबी म्हणजे लेंथ गुणिला रुंदी. ठीक आहे, हाईट. आता या ठिकाणी बघा, लांबी दिली आपल्याला 0.05 गुणिला 0.008. जर यांचा गुणाकार केला 8 पंचे 40, ठीक आहे, तर 0.004 असं काहीतरी येते. तर 4 चौरस मीटर याचं उत्तर येते. नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे, एका शाळेमध्ये ABCDE असे 5 शिक्षक आहेत. ए व बी हिंदी व इंग्रजी शिकवतात. आता बघा, ए हा काय शिकवतो, हिंदी, नंतर इंग्रजी पण शिकवतो, नंतर बी सुद्धा हिंदी इंग्रजी शिकवतो. ठीक आहे, नंतर सी व बी इंग्रजी व भूगोल शिकवतो. हा भूगोल पण शिकवतो, जिओग्राफी. नंतर सी हा काय शिकवतो, इंग्रजी पण शिकवतो.
नंतर डी व ए गणित व हिंदी शिकवतात. डी व ए गणित व हिंदी शिकवतात तर हा मॅथ पण शिकवते. आणि बघा या ठिकाणी ए बी सी डी आणि ई. ठीक आहे. तर ए व बी हिंदी एच शॉर्टकट लिहित आहोत. हिंदी आणि इंग्रजी शिकवते ए. नंतर बी शिकवतो हिंदी आणि इंग्रजी. बी सुद्धा हिंदी आणि इंग्रजी शिकवतो. सी व बी इंग्रजी व भूगोल शिकवतो. सी व बी इंग्रजी व भूगोल शिकवतो. आता बघा सी हा इंग्रजी शिकवते प्लस भूगोल शिकवते. हा सुद्धा भूगोल शिकवते बी. नंतर डी व ए गणित व हिंदी शिकवतात. हा डी गणित मॅथ व हिंदी शिकवतात. नंतर ए सुद्धा मॅथ शिकवतो. ठीक आहे. नंतर ई व बी इतिहास व फ्रेंच. ई व बी ई हिस्ट्री शिकवतो. ई करतो इथे इतिहास आणि फ्रेंच शिकवतो. नंतर बी सुद्धा फ्रेंच शिकवतो. ठीक आहे. तर विचारला आहे कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो. या ठिकाणी बघा बी आपल्याला सर्वात जास्त विषय शिकवताना दिसत आहे. तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे एका त्रिकोणाच्या 3 बाजूचे माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे, एरिया काढायचा आहे. जसं एक त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे 9, 15, 12 हे त्याचे माप आहे. तर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आता बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर साध्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. परंतु या ठिकाणी 3 बाजू वेगवेगळ्या दिल्या आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि काटकोन त्रिकोण कसा ओळखायचा तर 3 बाजूपैकी जी सर्वात मोठी बाजू असेल, या ठिकाणी सर्वात मोठी बाजू कोणती दिसते आपल्याला 15. तर 15चा जर आपण वर्ग केला तर 15चा वर्ग होते 225. तर 15च्या वर्गाच्या जे इतर 2 बाजू आहे त्या इतर 2 बाजू 15च्या वर्गाच्या बेरजी इतका असल्या पाहिजे. म्हणजे तो काटकोन त्रिकोण असतो. समजलं. जी सर्वात मोठी बाजू आहे त्याचा जर आपण वर्ग केला तर त्या बाजूचा जो वर्ग येईल इतर 2 बाजू त्या वर्गाच्या बाजूच्या बेरजी इतक्या आल्या पाहिजे. जसं बघा 9चा जर आपण वर्ग केला तर 9चा वर्ग किती होणार 81 होणार. 12चा जर आपण वर्ग केला तर 12चा वर्ग किती होणार 144 होणार. या दोघाची जर आपण बेरीज केली तर बघा 4 1 5 8 आणि 4 12चे 2 हातचा 1 आणि 2. तर बरोबर आहे. म्हणजे 15च्या वर्गाच्या बेरजी इतका या 2 बाजूच्या वर्गाचे बेरीज येत आहे. ठीक आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. तर मग आता काय करायचं, काटकोन त्रिकोणामध्ये जर क्षेत्रफळ करायचं असेल तर मग 1/2 गुणिला पाया गुणिला उंची या सूत्राचा वापर करायचा. गुणिला पाया गुणिला उंची. ठीक आहे. आता या ठिकाणी 1/2 गुणिला पाया 9 गुणिला उंची किती आहे 12. ठीक आहे. मग इथं बे सक 12, 9 आणि 6चा जर गुणाकार केला तर 54 येते. म्हणजे आपलं उत्तर येईल 54 चौरस सेंटीमीटर. हे झालं त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके. नंतरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे. तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे 78 आहे. त्याच्यातून 66 सदस्याची निवड केली जाते, म्हणजे निर्वाचित होते. आणि जी 12 सदस्याची निवड आहे ती राज्यपाल करतो. कला, वाणिज्य, विज्ञान या क्षेत्रामधून. ठीक आहे. नंतर लोकसभेची सदस्य संख्या महाराष्ट्रात 48 आहे. 288 हे विधानसभेची सदस्य संख्या आहे. ओके. नंतर बघा. तर ठीक आहे, हे क्वेश्चन झालेले आहे. लास्ट क्वेश्चन होता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.